नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी 10वी अ भाग 16च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहिलं मॅडम आणि सर केबिनमध्ये बसून बोलत असतात. त्यावेळी जाधव मॅडम पाटील मॅडमचा विषय सरांसमोर मांडतात. त्यावेळी कांबळे सर त्यांना आता खूप उशीर झाला आहे असं सांगतात. एक प्रयत्न केला असता तर सगळं काही झालं असतं असं वाटण्यापेक्षा एक प्रयत्न करून बघा असं बोलून मॅडम त्यांना मनवायचा प्रयत्न करतात. पण सर शांत होऊन तिथून मुलांच्या क्लासवर जातात. घटक चाचणी असल्यामुळे सर्वच मुले शांतपणे अभ्यास करत असतात. त्यामुळे फळ्यावरती फक्त नावं साहिल आणि रवी या दोघांचीच मिळतात. त्यानंतर कांबळे सर मुलांना येऊन घटक चाचणीसाठी तयार करतात. सर्व मुले त्यांच्या नेहमीच्याच ठिकाणी जाऊन अभ्यासाची तयारी करायला सुरुवात करतात. पण तिथे गेल्यानंतर मध्याचा अभ्यास होत नसल्यामुळे मध्ये त्यांना कॉपी करण्याची आयडिया येतो. पण अभिजित म्हणतो, कॉपी करण्यात डोकं चालवण्यापेक्षा अभ्यास करून पास झालेलं काय वाईट आहे. त्यामुळे कॉपी कोणीही करायची नाही, सगळ्यांनी अभ्यास करूनच पास व्हायचं. त्यावर मध्या विचारात पडतो आणि अभ्यास करायला सुरुवात करतो. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे अभिजित अभ्यासाला बसलेला असतो. त्यावेळेस त्याचा भाऊ येतो आणि त्याला विचारतो, मी तुझ्यासाठी चहा करू का? आणि त्याचबरोबर तो केवढ्याबद्दलही त्याला विचारतो. त्याच दिवशी सर्व मुलींची वाट बघत थांबलेली असतात. त्यानंतर मुली येतात. सर्व मुले शाळेत जायला निघतात. परीक्षेसाठी परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना समजते की कुरकुटे सरच आपल्याला निरीक्षक म्हणून आहेत. अभय आणि मध्येची चर्चा सुरू होते. कुरकुटे सर सर्वांना त्यांच्याजवळ येऊन पुरवणी आणि प्रश्नपत्रिका घेऊन जाण्यास सांगतात. त्यानंतर ते सर्वांना सूचना देतात की कोणी कॉपी वगैरे आणली असेल तर त्यांनी आत्ताच द्यावी. त्यातील एक मुलगा त्याने आणलेली कॉपीची चिठ्ठी घेऊन सरांना देतो. सर त्याला एक छडी देऊन जागेवर बसायला सांगतात. त्यानंतर सर मध्याकडे येतात आणि मध्याला विचारतात, तू पण कॉपी केली आहेस का? केली असेल तर दाखव. तर मध्या सांगतो, मी कॉपी केलेली नाही आहे सर. तर सर म्हणतात, नाही तू केली असेल, मला एकदा चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर त्यांना समजते की मध्याने कॉपीच केलेली नाही आहे. मग कुरकुटे सर दुसऱ्याकडे जाऊन किरणला विचारतात, किरण तू कॉपी केली आहेस का? त्यावर किरण म्हणतो की नाही, मी पण कॉपी केलेली नाही. सर तुम्ही आम्हा सर्वांना विचारताय, पण जाऊन सागरला एकदा विचारा ना, असे तो म्हणतो. सागरकडे गेल्यानंतर सर त्याला चेक करतात आणि चेक केल्यानंतर त्याच्याकडून एक चिठ्ठी सापडते. चिठ्ठी सापडल्यानंतर सर त्याच्यावर चिडतात आणि त्याला बाहेर जाण्यासाठी सांगतात. पण अभिजित सरांना सांगतो की सर त्याला ह्या एक्झामला बसू द्या, परतच्या वेळेस तो कोणतीही करायचा नाही. त्यावर सागरही हो मध्ये मान डोलवून म्हणतो की सर यापुढे मी कोणतीही कॉपी करणार नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व मुले विचारात असतात. त्यांना दिलेल्या एक्झामचं टेन्शन आलेलं असतं, त्यामुळे सर्वजण चिंतित असतात. शाळेत गेल्यानंतर त्यांना समजते की आज निकाल जाहीर होईल. तर निकाल काय आहे हे बघण्यासाठी सर्वजण उत्सुक झालेले असतात. त्यामध्ये मराठी विषयाचा 100% निकाल झालेला असतो. त्यामध्ये वेकणवाडीची एकही मुलं नसतात आणि मॅडमच्याही कोणत्याही विषयामध्ये वेकणवाडीची मुले सर्व विषयात पास झालेली असतात, चक्क मधुकरसुद्धा. कुरकुटे सरांच्या विषयात सुद्धा वेकणवाडीची सर्व मुले पास झालेली असतात. त्यामुळे सर आणि मुख्याध्यापक कुरकुटे सरांची चेष्टा करायला सुरुवात करतात. सागर फेल झाल्यामुळे त्याला असे वाटते की त्याला 10वी ड मध्ये बसवण्यात येईल, म्हणून तो उठायला लागतो. तेवढ्यात कांबळे सर त्याला बसण्यास सांगतात आणि त्यानंतर मुख्याध्यापक सर्व मुलांची प्रशंसा करून तिथून निघून जातात. आता पाहूया पुढच्या भागात काय होते ते. तोपर्यंत मी मृण्मयी तुम्हा सर्वांचा निरोप घेते.